क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर येते। टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। रॉबिनवर प्रोव्हिडंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे। तर हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलेलं आहे। रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंट नंतर पुलकेशी पोलिसांना आवश्यक कारवाई करण्यात सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। हे नक्की प्रकरण काय आपण समजून घेऊयात। सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रँड्स ही राहुल उथप्पाची कंपनी आहे। रॉबिन उथप्पाने कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे जमा केले नाहीत। रॉबिन उथप्पाने कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे बुडवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रॉबिन उथप्पा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 23 लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।